नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 17 एप्रिल 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर देखील करायला विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, स्त्री समिट 2025 कोठे आयोजित केले गेले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हैदराबाद। स्त्री समिट 2025 हैदराबाद येथे आयोजित केले गेले। हैदराबाद शहर सुरक्षा परिषद हैदराबाद येथे स्त्री शिखर परिषद आयोजित केली गेली। ही त्याची दुसरी आवृत्ती आहे। पहिली आवृत्ती 2023 मध्ये झाली। आता आपण स्त्री समिट 2025 बद्दल जाणून घेऊयात। महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित समस्यांवर प्रकाश टाकणे, लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे ही या समिटची उद्दिष्टे आहेत। या समिटमध्ये महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली, तसेच महिला सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांबाबत कार्यशाळा देखील घेण्यात येणार आहे। आता आपण हैदराबाद शहर सुरक्षा परिषदेबद्दल जाणून घेऊयात। ही एक ना नफा संस्था आहे। हैदराबाद शहर पोलीस आयुक्तालय आणि सरकार, खाजगी संस्था आणि नागरिक यांच्या सहकार्याने ही परिषद तयार करण्यात आली आहे। या परिषदेचा उद्देश हैदराबादला सुरक्षित शहर बनविणे आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न दुसरा आहे, यूएनच्या ताज्या अहवालानुसार ट्रेंड्स इन मॅटर्नल मॉर्टिलिटीनुसार 2023 मध्ये 19,000 माता मृत्यूसह कोणता देश जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत। यूएनच्या ताज्या अहवालानुसार ट्रेंड्स इन मॅटर्नल मॉर्टेलिटीनुसार 2023 मध्ये भारत 19,000 माता मृत्यूसह जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे। माता मृत्यूचा कल 2000 ते 2023 या शीर्षकाच्या संयुक्त राष्ट्रांच्या एका नवीन अहवालात भारत माता मृत्यूमध्ये जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे। 2023 मध्ये 19,000 मृत्यू नोंदवले गेले आहेत। दररोज 52 माता मृत्यू फक्त नायजेरियानंतर 19,000 माता मृत्यूंसह भारत काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकासह दुसऱ्या क्रमांकावर आहे, जे जागतिक मृत्यूंपैकी 7.2% वाटा देते। जागतिक माता मृत्यू दराच्या 28.7% मृत्यू एकट्या नायजेरियात म्हणजेच एकूण 75,000 मृत्यू एकट्या नायजेरियात झाले आहेत। भारतातील माता मृत्यू दर जो की 2000 मध्ये 362 होता, तो आता 2023 मध्ये 80 पर्यंत घसरला आहे, म्हणजेच यामध्ये 78% घट झाली आहे। 2000 ते 2023 दरम्यान जागतिक माता मृत्यू दर 40% कमी झाला आहे, परंतु 2016 पासून ही घट मंदावली आहे। 2023 मध्ये जगभरात अंदाजे 2,60,000 महिलांचा मृत्यू गर्भधारणा किंवा बाळंतपणातील गुंतागुंतीमुळे झाला। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न तिसरा आहे, स्कायरूट एरोस्पेसच्या विक्रम-1 रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्याचे नाव काय आहे, ज्याची एप्रिल 2025 मध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली होती? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कलाम 100 असे स्कायरूट एरोस्पेसच्या विक्रम-1 रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्याचे नाव आहे। स्कायरूट एरोस्पेसने कलाम 100 इंजिनची स्थिर अग्नी चाचणी यशस्वीरित्या पार पाडली, जी विक्रम-1 प्रक्षेपण वाहनाच्या तिसऱ्या टप्प्याला शक्ती देणार आहे। या चाचणीत 100 kN चा पीक व्हॅक्यूम थ्रस्ट दाखवण्यात आला आणि थ्रस्ट वेक्टर नियंत्रणासाठी प्रगत फ्लेक्स नोझलचा समावेश होता। स्कायरूटने ऑटोमॅटिक लॉन्च कॉम्प्युटर आणि फ्लाईट एव्हिओनिक्स सारख्या इन-हाऊस तंत्रज्ञानाचा विकास देखील केला। 500 किलोमीटरच्या कक्षेत 480 किलो वजन वाहून नेण्यास सक्षम असलेले विक्रम-1 रॉकेट स्कायरूटला ऑर्बिटल रॉकेट प्रक्षेपित करणाऱ्या भारतातील पहिल्या खाजगी कंपन्यांपैकी एक बनवण्याच्या जवळ आणते, जे भारताच्या खाजगी अवकाश क्षेत्रातील एक मैलाचा दगड आहे। अचूक थ्रस्ट वेक्टर नियंत्रणासाठी प्रगत फ्लेक्स नोझलचा वापर करून कलाम 100 इंजिन 102 सेकंदाहून अधिक काळ सक्रिय राहिले। आता आपण स्कायरूट एरोस्पेसबद्दल जाणून घेऊयात। ही एक भारतीय खाजगी एरोस्पेस कंपनी आहे, ज्याचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे। स्कायरूट एरोस्पेसची स्थापना 2018 मध्ये पवन कुमार चंदाना आणि नागा भरतदाका यांनी केली। या कंपनीने विक्रम-S नावाचे सब ऑर्बिटल प्रक्षेपण वाहन विकसित केले आहे आणि ते भारतातील पहिले खाजगी प्रक्षेपण वाहन आहे। 2020 मध्ये स्कायरूटला राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे। पुढील प्रश्न बघूयात।
प्रश्न चौथा आहे, ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट म्हणजे GTS 2025ची 9वी आवृत्ती कोठे आयोजित केली जात आहे आणि त्याची या वर्षीची थीम काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली येथे ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट 2025ची 9वी आवृत्ती आयोजित केली जात आहे व 2025ची त्याची थीम संभावना अशी आहे. नवी दिल्ली येथे ग्लोबल टेक्नॉलॉजी समिटच्या 9व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले. या वर्षीची थीम संभावना म्हणजेच पॉसिबिलिटीज अशी आहे. याचे आयोजन परराष्ट्र मंत्रालय आणि कार्नेगी इंडिया करत आहेत. याचा उद्देश नवीन तंत्रज्ञानावर चर्चा करणे आणि त्यांच्या मदतीने जागतिक सहकार्य वाढविणे असे या समिटचे उद्देश आहे. यामध्ये 40 देशातील 150 वक्ते सहभागी झाले. मागील 8वी आवृत्ती 2023मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती आणि त्याची थीम होती टेक्नॉलॉजीचे भौगोलिक राजकारण. या समिटची सुरुवात 2016मध्ये झाली. पहिल्यांदाच बेंगळुरूमध्ये हे समिट आयोजित करण्यात आले होते. आता आपण कार्नेगी इंडियाबद्दल जाणून घेऊयात. कार्नेगी इंडिया कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीसचे 6वे इंटरनॅशनल सेंटर आहे. हे जागतिक धोरणाशी संबंधित संशोधन आणि विश्लेषण करते आणि सरकारांना देखील मदत करते. कार्नेगी इंडियाची स्थापना 2016मध्ये झाली व याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. आता आपण कार्नेगी इंडिया कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीसबद्दल जाणून घेऊयात. ही एक ना नफा संस्था आहे. याची स्थापना 14 डिसेंबर 1910मध्ये झाली. याचे मुख्यालय वॉशिंग्टन DC USA येथे आहे व याचा उद्देश जागतिक शांतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देणे आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 5वा आहे, कोणत्या भारतीय दुग्धशाळेच्या ब्रँडने अलीकडेच वीरा हा शुभंकर देशव्यापी उपस्थिती वाढवण्यासाठी सादर केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वेरका. वेरका या भारतीय दुग्धशाळेच्या ब्रँडने अलीकडेच वीरा हा शुभंकर देशव्यापी उपस्थिती वाढविण्यासाठी सादर केला आहे. मिल्क फीड पंजाबच्या मालकीच्या वेरका या डेअरी ब्रँडने नुकतेच भारतभर आपली उपस्थिती वाढवण्यासाठी वीरा हा शुभंकर लॉन्च केला आहे. अमूलच्या प्रतिष्ठित शुभंकर अमूल गर्लप्रमाणे वेरकाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ओळख वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. वीरा, ज्याचा पंजाबी भाषेत अर्थ भाऊ आहे, पंजाबच्या उबदारपणा, परंपरा आणि आदरातिथ्य यांचे प्रतिनिधित्व करणारा, हात जोडून हसणारा तरुण शीख मुलगा म्हणून यामध्ये शुभंकर म्हणून चित्रित केले आहे. मिल्कफीड पंजाब भारतातील सर्वात मोठ्या राज्य दुग्ध सहकारी संस्थांपैकी एक आहे. त्याने त्यांच्या प्रमुख डेअरी ब्रँड वेरकासाठी वीरा नावाच्या नवीन शुभंकराचे अनावरण केले आहे. मिल्कफेड पंजाब राज्य सहकारी दूध उत्पादक महासंघ सध्या भारतातील 7व्या क्रमांकाची राज्य दूध सहकारी संस्था आहे. संपूर्ण भारत आणि त्या पलीकडे वेरकाची ओळख आणि विक्री वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 6वा आहे, अलीकडेच बिरसा मुंडा यांचा सन्मान करण्यासाठी आणि सांस्कृतिक एकात्मता साजरी करण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी युवा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मिझोराम. मिझोराम या राज्यात बिरसा मुंडा यांचा सन्मान करण्यासाठी आणि सांस्कृतिक एकात्मता साजरी करण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी युवा महोत्सव आयोजित करण्यात आला. नुकतेच मिझोराममध्ये राष्ट्रीय आदिवासी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आता आपण राष्ट्रीय आदिवासी युवा महोत्सव म्हणजे काय ते जाणून घेऊयात. यामध्ये बिरसा मुंडा यांच्यासह अनेक आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव करण्यात आला. या महोत्सवात नृत्य, नाटक आणि अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून तरुणांना बिरसा मुंडा आणि इतर आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाबद्दल सांगण्यात आले. आता आपण बिरसा मुंडा यांच्याबद्दल जाणून घेऊयात. झारखंडच्या मुंडा जमातीचे बिरसा मुंडा हे स्वातंत्र्य सैनिक होते. 1899 ते 1900 या काळात त्यांनी लहान नागपूर भागात ब्रिटिशांविरुद्ध मुंडा बंडाचे नेतृत्व केले. हे बंड इंग्रज आणि जमीनदारी व्यवस्थेविरुद्ध लढले गेले. 3 फेब्रुवारी 1900 रोजी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बिरसा मुंडा यांना अटक केली व 9 जून 1900 रोजी रांची तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला. बिरसा मुंडा यांची जयंती 15 नोव्हेंबरला साजरी केली जाते. 15 नोव्हेंबर 2000 रोजी बिरसा मुंडा यांच्या सन्मानार्थ झारखंड राज्याची स्थापना देखील करण्यात आली. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 7वा आहे, आधुनिकीकरण ऑफ कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट म्हणजेच MCADWM ही उपयोजना केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या योजनेअंतर्गत सुरू केली आहे?
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना म्हणजे PMKSY. या योजनेअंतर्गत आधुनिकीकरण ऑफ कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट ही उपयोजना केंद्रीय मंत्रिमंडळाने सुरू केली आहे. ही योजना PM कृषी सिंचाई योजना अंतर्गत येते, ज्याचे एकूण बजेट 1600 कोटी ठेवण्यात आले आहे. ही योजना 78 ठिकाणी पायलट प्रोजेक्ट्स म्हणून राबविण्यात येणार असून यशस्वी झाल्यानंतर 2026 पर्यंत ती राष्ट्रीय स्तरावर लागू करण्यात येणार आहे. जुन्या सिंचन पद्धतीचे आधुनिकीकरण करणे, पाईपलाईनद्वारे शेतात पाणी पोहोचवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच 1 हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे. ही योजना 2025 ते 2026 पर्यंत संपूर्ण देशात लागू केली जाईल. आता आपण या योजनेचे काही उद्दिष्ट बघूयात. सिंचन प्रणालीचे आधुनिकीकरण करणे जेणेकरून पाण्याचा योग्य आणि कार्यक्षमपणे वापर करता येईल, हे याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आता आपण पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेबद्दल जाणून घेऊयात. 1 जुलै 2015 रोजी पंतप्रधान कृषी सिंचाई योजना सुरू करण्यात आली. याचे मुख्य उद्दिष्ट सर्व शेतांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे, ज्यामध्ये पाण्याचे स्रोत, त्याचे वितरण आणि वापर यांचे एकत्रीकरण आहे. नवीन आणि नाविन्यपूर्ण पथदर्शी प्रकल्प आणण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिले जाईल, तसेच त्यांना निधी देखील मिळेल. पाणी वापरकर्ता संस्था म्हणजेच WUS ही स्थानिक लोकांनी स्थापन केलेली समिती आहे, जी त्यांच्या भागातील पाण्याचे वितरण हाताळेल. जलशक्ती मंत्रालय, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचा या योजनेत समावेश आहे. ही योजना 2021 ते 2026 साठी वाढविण्यात आली आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 8वा आहे. अलीकडेच मेघालयातील रिंडियाला भौगोलिक संकेत म्हणजे GI टॅग देण्यात आला आहे. तो कशाचा एक प्रकार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रेशमाचा एक प्रकार. अलीकडेच मेघालयातील रिंडियाला GI टॅग देण्यात आला आहे. तो एक रेशमाचा प्रकार आहे. रिंडिया हे मेघालयामध्ये राहणाऱ्या खासी जमातींद्वारे बनविले जाते. आता आपण रिंडियाची काही वैशिष्ट्ये बघूयात. हे 100% सेंद्रिय आणि नैसर्गिक तंत्रज्ञानाने तयार केले जाते. हाताने कातलेले आणि हाताने विणलेले हे रेशीम असते. रिंडियाला नैसर्गिकरित्या रंगवले जाते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 9वा आहे. अलीकडेच भारताने कोणत्या देशाला दिलेली ट्रान्सशिपमेंट सुविधा रद्द केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बांगलादेश. भारताने बांगलादेशला दिलेली ट्रान्सशिपमेंट सुविधा रद्द केली आहे. हे फीचर जून 2020 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. ट्रान्सशिपमेंट सुविधेअंतर्गत बांगलादेश आपल्या मालाची वाहतूक करू शकतो. भारतीय बंदरे आणि विमानतळांद्वारे तिसऱ्या देशांमध्ये निर्यात करण्यासाठी हे वापरले जाते. आता आपण ही सुविधा बंद करण्याची कारणे बघूयात. बांगलादेशी वस्तूंमुळे भारतीय विमानतळ आणि बंदरांवर गर्दी वाढली आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांना अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे बांगलादेशला दिलेली ट्रान्सशिपमेंट सुविधा रद्द केली आहे. ही ट्रान्सशिपमेंट सुविधा रद्द केल्यामुळे आता बांगलादेशला आपल्या निर्यातीसाठी चितगाव किंवा मोंगलासारख्या बंदरांवर अवलंबून राहावे लागेल, जेथे जास्त गर्दी आहे आणि त्यांची क्षमता कमी आहे. भारतीय निर्यातदारांकडे आता त्यांच्या मालासाठी अधिक क्षमता उपलब्ध होईल आणि निर्यात वाढेल. आता आपण बांगलादेशबद्दल जाणून घेऊयात. बांगलादेशची राजधानी आहे ढाका. येथे चलन वापरले जाते टका व येथील मुख्य सल्लागार आहेत मोहम्मद युनुस. पुढील प्रश्न बघूयात. शेवटचा प्रश्न क्रमांक 10 आहे. 2.5 लाख ग्रामपंचायतींच्या कामगिरीचे मोजमाप करणाऱ्या पहिल्याच पंचायत प्रगती निर्देशांकात कोणती 2 राज्ये अव्वल कामगिरी करणारी राज्ये म्हणून उदयास आली आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात आणि तेलंगणा. पहिल्याच पंचायत प्रगती निर्देशांकात गुजरात आणि तेलंगणा ही राज्ये अव्वल कामगिरी करणारी राज्ये म्हणून उदयास आली आहे. या निर्देशांकात गुजरातमधील 346 ग्रामपंचायती आणि तेलंगणातील 270 ग्रामपंचायतीचा समावेश अ श्रेणीमध्ये करण्यात आला आहे, जो की दुसऱ्या सर्वोत्तम श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. तथापि देशातील कोणत्याही ग्रामपंचायतींचा या निर्देशांकातील सर्वोत्तम श्रेणी म्हणजेच A+ मध्ये समावेश करता आला नाही. तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यातील बर्नपूर ग्रामपंचायत सर्वाधिक गुण मिळवून देशातील सर्वोत्तम पंचायत ठरली. आता आपण पंचायत प्रगती निर्देशांकाबद्दल जाणून घेऊयात. हा निर्देशांक पंचायती राज मंत्रालयाद्वारे तयार केला जातो आणि तो राज्यांमध्ये पंचायतीच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी वापरला जातो.
या निर्देशांकाचे विश्लेषण 9 शाश्वत उद्दिष्टांशी संबंधित विषयांवर करण्यात आले आहे. यामध्ये दारिद्र्यमुक्त गावे, निरोगी गाव, बालस्नेही गाव, जलयुक्त गावे, स्वच्छ आणि हिरवीगार गावे, स्वयंनिर्भर पायाभूत सुविधांयुक्त गावे या विषयांवर या निर्देशांकाचे विश्लेषण करण्यात आले आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. मी आशा करते तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील. तुम्हाला सर्व प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर देखील करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.